चेंबूर घाटला की नगर सेविका मीनाक्षी पाटनकर ने किया एसटी स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन शिविर का आयोजन। लोगों का मिला अच्छा प्रतिसाद। सीनियर सिटीजन और महिलाओं को सरकार के परिवहन विभाग की योजना का फायदा मिल सके, इस उद्देश्य से मुंबई स्थित चेंबूर घाटला की नगर सेविका मीनाक्षी पाटनकर ने एसटी स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन शिविर का आयोजन किया, जिसे लोगों का काफी अच्छा प्रतिसाद मिला। पहले ये कार्ड बनवाने के लिए लोगों को एसटी बस डिपो के चक्कर काटने पड़ते थे, लेकिन इस शिविर की वजह से उन्हें अपने घर के पास ही यह सुविधा मिल रही है। 30-35 वर्षापासूनची मैत्री आहे आमची मैत्री खूप जुनी आहे। कार्याबद्दल काय? काम आमचे शिवसेनेचे नगरसेवक कुठेही कमी नसतात, घरात बसत नाही। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचं काम चालूच असतं। तर येणाऱ्याला कधी आम्ही शक्यतो नाराज करून पाठवायचा प्रयत्न कुठल्या शाखेत आमच्या होत नाही, कारण माझा 45 वर्षाचा अनुभव आहे संघटनेत काम करते। लोकांच्या दारात आणलेली आहे आणि ही महिलांसाठी 12 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत ही योजना आहे आणि ही देताना 199 रुपयाला कार्ड मिळणार आहे आपल्याला सगळ्यांना। ते नंतर परत त्याची ट्रेनमध्ये पण असं सांगतात की ट्रेनमध्ये पण चालणार आहे, बसमध्ये पण चालणार आहे। त्याच्यासाठी एक इम्पॉर्टंट कार्ड आहे, शासनाची योजना आहे ती आपण आजपर्यंत आणलेली आहे। त्याच्या अनुषंगाने 50% महिलांना त्याच्यात आरक्षण मिळणार आहे, एस टी असो बस असो आणि बाकीच्या पण सुविधा आहेत त्या हळूहळू या नंतर सुरू करणार आहे। खूपच आहे, कारण आम्हाला कालपासून 3 दिवस आम्हाला दिलेले आहेत। आम्ही खरं तर स्टार्टिंगपासून आम्ही मेळावा घ्यायचं शिबिर घ्यायचं ठरवलं होतं, पण आम्हाला ही 25, 26, 27 आम्हाला डेट मिळाली आणि काल आम्ही घाटल्यातल्या नागरिक सोसायटीच्या इथे घेतली जवळजवळ 173 इकडे म्हणजे आतापर्यंत 500-600 पर्यंत आपल्याकडे नोंदणी झालेली आहे। सिनियर सिटीजनसाठी पण चांगलं आहे आणि ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे वगैरे तर ते तिकडे जाऊन सकाळी म्हणजे सकाळी 4 वाजता लाईन नाही लावू शकत, तर हे फॅसिलिटी त्यांना चांगली आहे, खूपच चांगली आहे। मला तर असं वाटतं की ह्यांनी 2 दिवसाआधी 1 हफ्ता 1 महिना ठेवायला पाहिजे, म्हणजे सगळ्यांना हे अवेअरनेस होऊ शकतो त्याचं। थँक्यू।